चर्चा असते नेहमी. खरं तर साहेब शिवसेनेत आहेत, ताई भाजपमध्ये उभे आहेत. नेमकं काय गणित आहे? हे बघा, भाजप शिवसेना युती आहे, युतीचं सरकार आहे, मग का असणार नाही? बघा ना तुम्ही, साताऱ्यात पण आपल्या कमळावर सीट आहेत, कोरेगावात आपल्या धनुष्यबाणावर सीट आहेत, हे कोणी नाही विचारत आहे. हे प्रियाताईंच्या बाबतीत विचारता, युतीचं सरकार आहे, युतीचा उमेदवार आहे, आणि त्या पलीकडे जाऊन आमच्या प्रियाताईंनी 1,00,000 मेंबर केलेत भाजपचे, त्या भाजपच्या फादरबॉडीच्या मेंबर आहेत. ही साधी गोष्ट आहे. आणि साहेब मूळ भाजपचेच आहेत आणि होते. ज्यावेळी साहेब भाजपत होते, हा मतदारसंघ कोरेगाव हा शिवसेनेला गेला, आणि शिवसेनेचं तेव्हा पण युती होती, शिवसेना भाजप, आणि त्या नेत्यांनी ठरवलं की महेश शिंदे साहेबांना आपण शिवसेनेचं तिकीट द्यावं. वरिष्ठांची ऑर्डर म्हणून साहेबांनी ते स्वीकारलं आणि ते सिद्ध पण करून दाखवलं. खरं तर ह्या निवडणुकीत रंगत आले आणि त्यांच्याकडनं एक म्हटलं जातं की वयस्कर लोकांवर देखील त्याचे दबाव आहेत, त्यामुळे गावात तणावाचं वातावरण. ह्या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही? अहो, आध्यात्मिक वृत्तीचा माणूस आहे हा. महेश शिंदे कणेरी मठाचे विश्वस्त आहेत, सगळ्यांना माहित आहे. रामकृष्ण हरी म्हणून बोलणारा माणूस आहे, त्यालाही आई वडील आहेत, काका काकू आहेत. राहुलची आरोप करण्याची सवय आहे, ह्याला माणसं कंटाळली आहेत. मी पण कंटाळले. एक छोटंसं उदाहरण सांगते. खटावची ग्रामपंचायत चालू होती आणि मी राहुल बरोबर हिंडत होते. छोटा मुलगा असा वाटायचा राहुल. आणि त्यावेळी आमच्या घराचं रिन्युएशन होतं खटावचं, आणि मला आई काय म्हणाली, अगं ताई, रिन्युएशन आहे, आपल्याकडे एकच खोली आहे, आज दुसरी बहीण येणार आहे, तर तू वडूजला किंवा सातारला जा. हा राहुल एका भोकरे म्हणून घरात होता, भोकरेंच्या. तिथे काय म्हणाल माहिती का, आज आत्यांना हाकलून दिला आजीने. आय वॉज शॉक्ड की हा मुलगा काय बोलतो. मी म्हटलं, राहुल, तुझी आई तुला बोलते तेव्हा तू काय, ती तुझी आई असते, ती तुझ्याशी बोलते. माझी आई मला म्हणाली, आणि इतकं सहज म्हणाली की तू ताई आज वडूज किंवा साताऱ्याला जा. तू किती धचामा केलास रे. त्याची ती सवय आहे, आणि तो सवयीला बळी पडतोय. त्यानं स्वतःच आत्मपरीक्षण करावं की आपण काय बोलतो. आज ज्या आमदारांनी कधी स्वतःचा बोर्ड लिहिताना तुझा लिहिला नाही असं नाही, अख्खी ग्रामपंचायत तुझ्या ताब्यात दिली होती. खूप मोठी 5 वर्ष तुझ्याकडे होती की ज्यामध्ये तू डेव्हलप होऊ शकतोस. कोणी कुणाला अडवत नाही राहुल, आणि कोणी कुणाला मोठा करत नाही, हे लक्षात. खरं तर त्यांच्याकडनं काल सांगण्यात आलं, खरं तर या खटावच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं कुठलंही वर्चस्व नव्हतं. मात्र आम्ही एकत्र आल्यानंतर ग्रामपंचायतीवर वर्चस्व आलं आणि त्यामुळे आमदारकी मिळाली. प्रत्येकाला श्रेयवाद असतोय, माझाच मी रावजी, मलाच मी नावजी. मग तू जर ग्रामपंचायत मिळू शकतो तर तू आत्ता पण मिळव, म्हणजे तू कॅपेबल आहेस. मग तू कशाला साहेबांवर आरोप करतोस?